विजयी हॅट्रिक, एकतर्फी विजय प्रवीण पोटे यांचा। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी हॅट्रिक मारलेली आहे। सर, सर्वात पहिले तुमचं लोकशाही मराठीच्या वतीने अभिनंदन। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा सलग जिंकून आलो आहे। याच्यामध्ये मला तर समाधान आहेच, पण अमरावती जिल्ह्याचे नगरसेवक आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा समाधान आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी ही जी निवडणूक आहे एक फॅमिली निवडणूक म्हणून, प्रवीण पोटेची निवडणूक नाही, त्यांची स्वतःची निवडणूक म्हणून लढली, त्यामुळे मला 390 मतं मिळालेली आहे। काय वाटतं यामागचं गणित काय असावं सर? पहा, तुम्हाला एक सांगतो कसं आहे की आता मी 2012 पासून मी आमदार म्हणून काम करतोय। मी ज्या पद्धतीने काम करतो, ते कामाची जी पद्धत आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा त्याचं काम होणं महत्वाचं आहे। दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे, त्याचा मला हा मोबदला मिळालेला आहे। त्यासोबत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि इतर पार्टीचे सुद्धा अनेक मावळे आहेत की जे माझ्यासोबत होते। त्या दृष्टिकोनातून त्यांचा हा विजय आहे असं मला म्हणता येईल। सर, काँग्रेसचे 150 पेक्षा जास्त मतं होती, तरी देखील तुम्हाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं। काँग्रेसचे 120च मतं होते आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कधी त्यांनी फॉर्म मागे घेतला किंवा मी माघार घेतो असं कुठे त्यांनी दिलेलं नव्हतं। त्यांना ते काँग्रेसला ते मतं देता आलीच ती, पण उलट त्यांनी केलं की काँग्रेसच्या लोकांना मतदान करण्यापासून रोखून ठेवलं। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कुठल्याही वोटरला निवडून म्हणजे याच्यापासून वोटिंग पासून थांबवता येत नाही। वोटिंग पासून जर किंवा तुम्हाला जर हे काढायचं असला, व्हीप काढायचा असला, तर तो फक्त व्हीप हात वर करून, ज्या ठिकाणी आपण हात वर करून करतो त्याच ठिकाणी व्हीप चालतो आहे। ज्या ठिकाणी गुप्त मतदान असते त्या ठिकाणी हा व्हीप चालत नाही। आता काँग्रेसने स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये। महाविकास आघाडी उमेदवार त्यांना फक्त 0 मतं मिळाले, मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली। आता 4 मतं वंचितचे स्वतःचे आहे, 27 कोण आहे तुम्ही शोधा आणि सांगा मला। निश्चितच या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जे आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशी जी प्रतिक्रिया प्रवीण पोटे पाटील यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।